तर लास्ट जी एक्झाम झालेली आहे BMCची, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलची, तर त्यातला जो फीडबॅक किंवा तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील, स्टुडंट फीडबॅक काय होता रिगार्डिंग एक्झाम, देन दे वेअर सेइंग दॅट न्यूमेरिकल, छोटे छोट्या टाईपचे जे न्यूमेरिकल असतात त्या टाईपचे न्यूमेरिकल पाहायला मिळाले एक्झाममध्ये. देन स्टेटमेंट वाले जे क्वेश्चन्स असतात, मल्टिपल स्टेटमेंट्स आर गिवन, देन यू हॅव टू चूज विच वन आर करेक्ट अँड विच वन आर रॉंग. म्हणजे पहिले 1 2 3 4 5 जे काही स्टेटमेंट असतील, तर त्या स्टेटमेंट मधलं जे करेक्ट वाले आहेत किंवा इनकरेक्ट आहे त्याचा ऑप्शन शोधावा लागतो. म्हणजे पहिले 1 2 3 4 5 मध्ये राईट आणि रॉंग शोधायचा आणि त्याच्यानंतर मग ऑप्शन मध्ये तो स्पेसिफिक एक ऑप्शन शोधायचा. अशा टाईपचे काही क्वेश्चन पाहायला मिळाले. देन रिगार्डिंग कॅल्क्युलेटर, येस, इट वॉज रिपोर्टेड, मुलांनी हे सांगितलं की त्या गेट एक्झाम मधलं जसं व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर असतं, सायंटिफिक कॅल्क्युलेटर, ओके, ते इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर जे आपण वापरतो त्या टाईपचं नाही, व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर जसं गेटमध्ये असतं तसं त्या स्क्रीनवर, त्या पोर्टलवर तिथे कॉर्नरमध्ये दिलेलं असतं. ओके, इट इज सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ओके, त्याच्यामध्ये लॉग, साइन, कॉस, टॅन या सगळ्या गोष्टी काढता येतात. प्रिव्हियसली तुम्ही जेवढेही ऑनलाईन एक्झाम दिलेले असेल त्याच्यामध्ये जिथे जे काही व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर असेल ते कॅल्क्युलेटर दिलेलं असतं. बट थिंग इज की ते कॅल्क्युलेटर आपण यूज केलेलं आहे, गेट एक्झाम दिलेली असेल तुम्ही किंवा कोणतीही ऑनलाईन एक्झाम दिलेली असेल, देन थिंग इज की त्यातले जे न्यूमेरिकल्स विचारले असतात, मोस्टली त्यातले नंबर्स काही असे असतात. फॉर एक्झाम्पल जसं 12th मध्ये जसं व्हायचं की 9.81च्या मल्टिपलमध्येच काहीतरी तो प्रॉब्लेम मधला तो नंबर यायचा, तर ते कट वगैरे करून किंवा फ्रॅक्शन मध्ये ते आपण सेक्शन कट करून त्याचे आन्सर काढायचो. म्हणजे आपली प्रॅक्टिस असायला पाहिजे, भले न्यूमेरिकल येत असले तरी यू शुड नो द फॉर्म्युला, वी शुड नो द फॉर्म्युला, आणि पटकन पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. तुमची जी रफ शीट दिलेली असते तिथे तुम्ही पटकन ते करून तुमचं आन्सर डायरेक्टली काढता यायला पाहिजे. कॅल्क्युलेटरला जेव्हा तुम्ही यूज करताय तेव्हा तो माऊस तिथे ड्रॅग करून नेणे आणि एक एक तो नंबर क्लिक करणे, ती खूप जास्त टीडियस गोष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे येस, कॅल्क्युलेटर इज देअर. स्टुडंट हॅड दिस फीडबॅक दॅट व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर वॉज देअर. कॉर्नरमध्ये छोटासा तुम्हाला तो कॅल्क्युलेटरचा, कॅल्सीचा लोगो दिसतो, तो क्लिक करायचा आणि माऊसने एक 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 असं क्लिक करून ते कॅल्क्युलेशन करावे लागतात. प्रॅक्टिस अशीच असू द्यायची की तुम्ही मॅन्युअली हाताने ते कॅल्क्युलेट करता तुम्हाला यायला पाहिजे. फॉर्म्युला असेल किंवा जे काही आकडेमोड असेल ती तुम्ही सहज करता यायला पाहिजे, ही प्रॅक्टिस ठेवा. 12th मध्ये जसे करत होते, 10वी पर्यंत गणित येत होते आपल्याला, तेव्हा जसं आपण आपला अप्रोच राहत होता तेव्हा कॅल्क्युलेटर होतं. सेम वे मध्ये माइंडसेट ठेवायचा, कॅल्क्युलेटर इज जस्ट देअर इन केस जर तुम्हाला कॅल्क्युलेशनवर डाऊट आला किंवा काही खूप डेसिमल पॉईंटवाला काहीतरी कॅल्क्युलेशन असलं, इन दॅट केस कॅल्क्युलेटर यूज करायचा. अदरवाईज आपली प्रॅक्टिसच अशी ठेवा की सरळ आपल्याला आन्सर यायला पाहिजे कॅल्क्युलेशनचं. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये पण असे काही न्यूमेरिकल छोटे छोटे ठेवलेले आहेत आपण, की ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला किंवा तो कन्सेप्ट माहित असला तर तुम्ही डायरेक्टली पाहून ते सोडवू शकता. इव्हन तुम्हाला खूप कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. यू विल बी सीइंग द नंबर्स, बट स्टील आन्सर तुम्हाला पटकन काढणं यायला पाहिजे. अशा टाईपचे पण क्वेश्चन ठेवले आहेत आपण. ऑलराईट, सो लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 1. ओके, काही थेरॉटिकल क्वेश्चन पासून चालू करू, देन वी विल बी जम्पिंग ऑन टू question that will be requiring some sort of calculation. The standard unit for measuring the color of water is based on which scale? चला सांगा पटकन, सोपा क्वेश्चन आहे. सिलिका स्केल आपण टर्बिडिटी साठी यूज करतो. जॅक्सन इज फॉर टर्बिडिटी, टर्बिडिटी युनिट स्केल इथंच लिहिला. नेस्लर काय असतं सांगून द्या आणि आन्सर काय असतं ते सांगून द्या. अपूर्व इज सेइंग सी, येस, प्लॅटिनम कोबाल्ट स्केल इज द वन विच इज यूज फॉर डिटर्मिनेशन और लेट्स से मेजरमेंट ऑफ कलर. नेस्लर पण जे सोल्युशनची जी टर्बिडिटी असते ना, नेस्लर ट्यूब असतात. ओके, नेस्लर ट्यूब्स असतात तिथे लॅबमध्ये, त्या आपण टर्बिडिटीसाठीच यूज करतोय. ओके, द आन्सर इज प्लॅटिनम कोबाल्ट स्केल. ऑलराईट, चला आले आन्सर. व्हेरी गुड अपूर्व, हर्ष. देन व्हेरी ऑब्वियस क्वेश्चन, परमिसिबल पीएच रेंज. आता इथे आहे ना, एक लक्षात ठेवायचं, 6.6 to 8.5 हे आन्सर सगळ्यांना माहिती आहे. IS 10500 आपल्याला माहिती, 10-500, त्याच्यामध्ये आपल्याला लिहून दिलेलं की आपल्याकडे पीएच रेंज ही असते. इन केस ही समजा अशी पण आली 6.5 to 8.5, ही पण करेक्ट असते. थिंग इज की उरलेले जे ऑप्शन्स आहेत त्याची रेंज खूप विचित्र जर असली ते एलिमिनेटच होऊन जातात. 4.5 वगैरे काही नसतं, 5.5 7.5 नसतं, 7.5 9.5 नाही, 8.5 आणि 10.5 नाही. देअर बाय याच्या रेंज मधलं म्हणजे 6.6च्या जागी समजा 6.5 आलं तरी पण ते उत्तर बरोबर आहे. आपण टीपीएच्या लाईव्ह स्ट्रीम जेव्हा घेतल्या होत्या तुम्हाला ते आठवत असेल, वी वेर स्ट्रिक्टली टॉकिंग अबाउट रेंज ऑफ पीएच, नॉट एक्झॅक्ट. खूप जास्त प्रिसाइज व्हॅल्यूवर आपण कधीच फोकस नाही केला. 6.5 ते 8.5 हे असं लक्षात ठेवायचं आहे.
ओके चलो अपूर्वने उत्तर दिलं इथे येस 6.6 to 8.5. ऑल राईट विच गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर करोजन इन पाईपलाईन्स. कोणत्या गॅसमुळे करोजन होतं. ओके विच वन इज द गॅस दॅट विल बी कॉझिंग करोजन ऑफ पाईप. स्वप्नील इज सेइंग सी. अपूर्व इज सेइंग ए. चला येऊ दे आन्सर. हर्ष इज सेइंग बी. चला टाय बसला इथे. मिथेन अमोनिया मला वाटतं कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. मिथेन इज नॉट देअर. अमोनिया इज नॉट देअर. ऑक्सिजन पण नाही आहे. इट इज कार्बन डायऑक्साईड. इफ इट इज प्रेझेंट इन हाय अमाऊंट देन कार्बोनिक ऍसिड बनतं आणि त्याच्यामुळे करोजन येतं. हायड्रोजन सल्फाइड हे लक्षात ठेवा. रॉटन एग स्मेल. ओके हा आपण कुठे पाहू वेस्ट वॉटर मध्ये आपल्याला खूपदा विचारलं जातं. H2S कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. रॉटन एग स्मेलसाठी. आणि परत जेव्हा सीवर मध्ये येतो ना हा H2S सीवर मध्ये मग त्या सल्फरमुळे जे करोजन येतं तिथे मग H2S रिस्पॉन्सिबल असतो. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट वॉटर इट शुड बी CO2. ओके चलो आगे बढ़ेंगे. The most commonly used coagulant in water treatment is which one is that? Al2SO4 by 3.18H2O. कोणता येते Al2SO4 by 3.18H2O वॉटर ऑफ हायड्रेशन 18. ओके इट इज नथिंग बट ॲलम. आता मोस्ट कॉमनली यूज कोॲग्युलंट किंवा बेस्ट कोॲग्युलंट असं जेव्हा म्हणतो आपण. वैभव येस आन्सर इज सी. अप्रूव्ह आन्सर इज सी. हर्ष करेक्ट. सी whenever we are looking at various coagulant मग कोणतं कोॲग्युलंट बेस्ट असतं तर ते यूज करायला इझी आहे. स्टोअर करायला सेफ आहे. हँडल करायला सेफ आहे. त्याची इफिशियन्सी जास्त आहे. त्यानंतर त्याची इकॉनॉमी जर खूप छान असली. इकॉनॉमी म्हणजे इट शुड बी इकॉनॉमिकल. म्हणजे त्याला बल्कमध्ये जेव्हा परचेस करतो आपण तर तेव्हा आपल्याला तो इकॉनॉमिकल बजेटमध्ये यायला पाहिजे. हे सगळे फॅक्टर ज्याला चेक करतो ना तो बेस्ट असतो. आणि आपल्या केसमध्ये इंडियन सिनारिओ मध्ये आपण Al2SO4 by 3.18H2O म्हणजे ॲलम यूज करतोय. ओके चलो व्हेरी गुड आगे बढ़ेंगे. स्लो सँड फिल्टरची इफिशियन्सी सांगा. ओके व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ स्लो सँड फिल्टर. येस स्वप्नील आन्सर वॉज सी. चला सांगा स्लो सँड फिल्टरची बॅक्टेरिया रिमूव्ह करण्याची इफिशियन्सी. हाऊ मच इज दॅट. हाऊ मच इज दॅट. येस इट इज 98 to 99%. चला आता या स्लो सँड फिल्टरची इफिशियन्सी जी आहे ती सांगितलीच आहे तुम्ही. रॅपिडची पण सांगून द्या. चॅटमध्ये आन्सर सांगा. हाऊ मच इट इज फॉर RSF. RSF ची बॅक्टेरिया रिमूव्हल इफिशियन्सी किती असते. पर्सेंटेज इफिशियन्सी चला सांगा. अपूर्व 90 to 95. ओके चला समोर जाऊया. व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ टर्बिडिटी इन वॉटर. टर्बिडिटी कशामुळे येते. वाय डू वी सी द वॉटर बिंग टर्बिड. का असं दिसतं पाणी टर्बिड. टर्बिड म्हणजे काय. टर्बिडिटी टेक्निकली समजा आपण डिफाईन केली. व्हॉट इट इज. इट इज नथिंग बट रेजिस्टन्स टू पॅसेज ऑफ लाईट बिकॉज ऑफ सम मटेरियल विच इज इन सस्पेन्शन इनसाइड द वॉटर. तर मग सस्पेन्शन जेव्हा म्हणतो आपण तर म्हणजे काय ते असे रॅन्डमली त्याच्यामध्ये फिरत असतात. सस्पेंडेड असतात. ओके तर डिझॉल्वमुळे नाही होत. डिझॉल्वमुळे नाही होत. सॉल्ट किंवा गॅसेसमुळे नाही होत. हेवी मेटलमुळे नाही होत. अल्गल ग्रोथमुळे नाही होत. ओके अल्गल ग्रोथमुळे काय होणार. अच्छा अल्गल ग्रोथ जर असली तर काय दिसणार आहे तिथे. what you would see when algal growth is there. Is it going to be turbidity or is it going to be color. अल्गल ग्रोथचं हे सांगून द्या. आन्सर सांगितलंय तुम्ही बरोबर. ओके आन्सर इज व्हॉट सस्पेंडेड मटेरियल्स लाईक क्ले अँड सिल्ट. ओके येस युट्रिफिकेशन. युट्रॉफिकेशन ज्याला म्हणतो आपण युट्रॉफिकेशन. तर त्याच्यामध्ये अल्गल ग्रोथ दिसते आणि तिथे आपल्याला कलर पाहायला मिळतो. कोणता ग्रीन. ऑब्विसली इफ अल्गल इज ग्रोइंग we will be looking at green color. Okay primary cause of turbidity is due to clay and silt suspension inside water. All right what do we use to determine pH of water. चला सांगा. what do we use to determine pH of water. अपूर्व is saying C. All right चला जॅक्सन टर्बिडीमीटर टर्बिडिटी साठी. नेस्लर ट्यूब जे असतात टर्बिडिटी साठी. टिंटोमीटर इज फॉर कलर. बेलिस टर्बिडीमीटर ऑब्विसली नावातच सांगताय. हे दोन ऑप्शन जागेवरच कट होत आहेत. राहिलं पोटेन्शिओमीटर नेस्लर ट्यूब आणि टिंटोमीटर. टिंटोमीटर मध्ये जे आहे ना ते कलर मोजतो. टिंट म्हणजे काय. टिंट क्रोमा किंवा टिंट किंवा कलर ह्या सिनॉनिम्स आहेत राईट.
तर पोटेन्शिओमीटर जे असतं तिथे आपण पीएच मोजतो. देन नेस्लर ट्यूब, आधीच बोललो आपण, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये बघितलं. नेस्लर ट्यूब ज्या असतात त्या आपण लॅबमध्ये सोल्युशनची टर्बिडिटी आणि कलर कम्पेअर करण्यासाठी नेस्लर ट्यूब यूज करतो. ओके, चला, व्हेरी गुड. चलो, आंसर आ रहे आपसे. हाँ, व्हॉट इज दॅट थ्रीशोल्ड नंबर. इथे मुद्दाम TN केलं, TON आपल्याला पाहायला मिळतं. थ्रीशोल्ड समथिंग नंबर. काय असतं रे हा ओ म्हणजे? चला, ओ म्हणजे काय सांगा. व्हॉट डू यू गेट दॅट बाय ओ? TON. येस, व्हेरी गुड अपूर्व. इट इज ओडर. ओके, इथे मुद्दाम क्वेश्चन मध्ये TN टाकलं, थ्रीशोल्ड ओडर नंबर टाकला असता, ऑब्व्हियसली तो प्रश्नच तिथे पॅराडॉक्स झाला असता. क्वेश्चन मध्ये आन्सर, राईट? दॅट्स वाय मेजरिंग द इंटेन्सिटी ऑफ ओडर is where threshold number comes to scenario. ओके, टर्बिडिटी टेबल नाही, बॅक्टेरियल नाही, डिसॉल्व सॉलिड नाही किंवा फ्लोराइड नाही, थ्रीशोल्ड ओडर नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 युनिट समजा आपण वॉटर घेतला आणि 1 युनिट त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकलं, तर त्या सॅम्पलचा वास येणं जर बंद झालं तर त्याचा TON किती झाला? 1. आणि 1 युनिट वॉटरसाठी त्याचा ओडर पूर्ण नाहीसा करण्यासाठी आपल्याला 2 युनिट जर डिस्टिल वॉटर टाकावं लागलं, TON इज गोइंग टू बी 2. म्हणजे जितके सेम युनिट ऑफ सॅम्पल साठी सेम युनिट, किती युनिट डिस्टिल वॉटर लागतं तेवढा नंबर ऑफ डिस्टिल वॉटरचं आपल्याला डायल्युशन लागत असेल वास घालवण्यासाठी, ओडर घालवण्यासाठी. In that case, that is going to be the threshold odor number. Okay, TON असते ही टर्म, क्वेश्चन मध्ये आपण मुद्दाम TN अशी यूज केली आहे. येस, आन्सर इज ए. ओके, नायट्रेट्समुळे कोणता रोग होतो? चला सांगा. नायट्रेट्स, TPHच्या आपण स्ट्रीम जेव्हा घेतल्या तेव्हा पण आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. चलो बोलो फटाफट. ओके, अपूर्वा इज सेइंग सी, वैभव इज सेइंग सी, स्वप्नील सुद्धा सी सांगतो. येस, मेथिमोग्लोबिनेमिया म्हणजेच ज्याला आपण म्हणतो ब्लू बेबी डिझीज किंवा ब्लू बेबी सिंड्रोम. इफ इट इज फाउंड इन ड्रिंकिंग वॉटर ऑफ प्रेग्नंट विमेन, देन द बेबी मे हॅव मेथिमोग्लोबिनेमिया. त्यांची स्किन ब्लूइश अशी, त्यांच्या स्किनवर ते पॅचेस, निळसरपणा जो दिसतो, याचाच अर्थ आपण काय म्हणतो की जे पाणी होतं त्याच्यामध्ये नायट्रेटचं जे प्रमाण होतं 45 ppm पेक्षा जास्ती. ओके, देन दिस इज द वन, नायट्रेट्स. ओके, नायट्राइट्स नाही, नायट्रेट्स. डू नॉट गेट कन्फ्यूज. ए, मेथिमोग्लोबिनेमिया, ब्लू बेबी डिसीज किंवा सिंड्रोम नायट्रेट्समुळे होतो. येस, चला, वैभव, स्वप्नील, अपूर्व, हर्ष, आन्सर इज करेक्ट. ऑल राईट, चला आता आपण न्यूमेरिकल टाईपच्या क्वेश्चन कडे आलेलो आहोत. सेडिमेंटेशन टँक्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. पहिले आहे ना, व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा. आपल्याला बरेचदा उत्तर ऑप्शन मध्ये सापडून जातात. इफ यू लुक ॲट द ऑप्शन्स, यू विल गेट की जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणती मॅथमॅटिकल ऍक्शन होणार, काय करावं लागणार की आपल्याला उत्तर मिळेल, ऑप्शनवरूनच कळतंय. खूपदा असं होणार की ऑप्शनवरूनच तुम्हाला उत्तर कळून जाणार. इव्हन आपण ते पाहिलं पण नाही काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे, बट स्टिल वी कॅन प्रेडिक्ट द आन्सर बाय लुकिंग ॲट द ऑप्शन्स. आता सांगा कसं. डिस्चार्ज दिलेला आहे आपल्याला Q 5000 मीटर क्यूब पर डे. सरफेस एरिया किती दिला आहे आपल्याला? 1250. ओके, आता सरफेस एरिया इतका आणि डिस्चार्ज इतका, तर या दोघांना आपण काय केलं, याच्यामध्ये आपण फ्रॅक्शन टाकला, यांना डिवाइड केलं, and this comes out to be what? 4 meter cube per meter square per day. Okay, what will be the overflow rate? It is going to be 4 meter cube per meter square per day. Okay, आता आपण डिस्कशन करत होतो की आपल्याला व्हॅल्यूज पाहून किंवा इथे आपल्याला जे काही दिलेलं आहे तो डेटा पाहून पण आपण उत्तर पाहू शकतो. सी 5000 इज देअर, आणि दुसरा जो नंबर दिलेला आहे तो जाणून बुजून असा दिलेला आहे की इट शुड बी इझी टू कॅल्क्युलेट. 1250 मीन्स व्हॉट? 1/4 ऑफ 5000. किंवा 1000 दिलेलं राहिलं असतं तर आन्सर 5 राहिलं असतं. ओके, 2.5 दिलेलं असतं तर आन्सर काय राहिलं असतं? 2 राहिलं असतं. दरम्यान कॅल्क्युलेटरची गरज लागली का नाही. दिस इज हाऊ वी शुड हॅव दॅट प्रॅक्टिस. थोडंसं आपल्याला फॉर्म्युला माहित असला, व्हॅल्यू दिसल्या, तिथल्या तिथे ते कट, फ्रॅक्शन वगैरे मध्ये टाकून येतं, उत्तर पटकन येऊन जातं. आन्सर इज हाऊ मच. चलो, व्हेरी गुड. कोणी कोणी आन्सर दिलाय? स्वप्नील, हर्ष आणि अपूर्व. आन्सर इज बी, 4 meter cube per meter square per day. चला, again, we have been given a sedimentation tank of volume how much? 3000 meter cube.
आणि फ्लो रेट किती आहे? फ्लो रेट इज 500 मीटर क्यूब पर आवर. आता इथे युनिट लिहिता लिहिता सगळ्या गोष्टी लिहिता लिहितात आपल्याला एक लक्षात येतं की जेव्हा आपल्याला आर हे आन्सर आहे, ओके, किती तास हे आन्सर आपल्याला पाहिजे, तर ऑब्व्हियसली काय करावं लागणार आहे, मीटर क्यूब होऊन जाणार कॅन्सर, आणि 5 सख 30 म्हणजे किती वेळ लागला बेटा? हाऊ मच टाइम इट विल टेक? व्हॉट वुड बी द डिटेन्शन टाइम? इट इज गोइंग टू बी 6 hours. ओके, ऑप्शन इज डी. चला, व्हेरी गुड. कोणी कोणी आन्सर दिलाय? स्वप्नील आणि अपूर्व. चला समोर जाऊया. ओके. रॅपिड सँड फिल्टर हॅज फिल्ट्रेशन रेट ऑफ 5000. चला पहिले लिहून घेत जाऊ व्हॅल्यू आपण. फिल्ट्रेशन रेट किती? 5000 लिटर पर आर पर मीटर स्क्वेअर. आणि सरफेस एरिया किती आहे? 10 मीटर स्क्वेअर. ओके, आता इथे सरळ सरळ काय रिलेशन लागतं? चला पटकन आन्सर सांगू शकता तुम्ही इथे की एका तासामध्ये, म्हणजे आपण समजा एकदम बेसिक त्याला एकदम ब्रेकडाऊन केला क्वेश्चनचा, तर एका तासामध्ये 5000 लिटर येणार. तर 10 सॉरी सरफेस एरिया 10 मीटर स्क्वेअर. ओके, पर मीटर स्क्वेअर इथे किती येत आहे? 5000. तर मग 10 मध्ये किती येणार आहे? इट इज गोइंग टू बी 50,000. सरळ सरळ काय केलं आपण? ओके, इथे नंबर ऑफ आर्स मध्ये समजा टाकलेलं असतं तरी पण आपण काय करू शकलो असतो? आन्सर काढू शकलो असतो. 10 मीटर स्क्वेअर 5000 चा रेट आहे, तर मग 50,000 आणि मग 2 तास असतील, मग 1,00,000 लिटर आलं असतं. सेम वे याच न्यूमेरिकलला थोडंसं एक्सटेंड पण करू शकतात, बट स्टील वी हॅव बीन गिवन ओनली 2 थिंग्स, 5000 चा रेट आणि 10 मीटर स्क्वेअर. देअर बाय एका तासामध्ये 50,000 लिटर इथे पाणी फिल्टर होतं. आन्सर इज सी. ओके, चलो व्हेरी गुड. आंसर इज सी. हर्ष, ओके चलो इसका आंसर बताओ. जस्ट आपण जे बोललो की त्या न्यूमेरिकलला एक्सटेंड कसं करता येतं, तर मग इथे काय काय दिलंय? प्राडा इज आस्किंग क्वेश्चन क्वालिटी अशीच असेल का? सी, आपले जे झालेले पेपर आहेत ते इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल्स आहेत, त्यांच्या पेपरमध्ये न्यूमेरिकल्स विचारण्यात आलेले होते, बट लुकिंग ॲट द थिंग्स की व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर आणि न्यूमेरिकल पण छोटे छोटे विचारतात, तर क्वेश्चनची क्वालिटी अशीच असेल, नॉट नेसेसरी, बट यू शुड हॅव प्रॅक्टिस ऑफ दीज क्वेश्चन्स. या क्वेश्चनमध्ये आज आपलं टार्गेट हेच आहे की आपण जे पण न्यूमेरिकलमध्ये फॉर्म्युला लागणार आहे ते फॉर्म्युले थोडेसे फोकसमध्ये यावे, आणि कॅल्क्युलेशन पार्ट आपण सोपा ठेवलेला आहे. सी, कॅल्क्युलेशन पार्ट जर आपण थोडासा डिफिकल्ट केला पण, देन वी आर हॅव्हिंग दॅट व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर ओव्हर देअर. तर मग व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर आहे आणि फॉर्म्युला आहे, तुम्ही व्हॅल्यू टाकू शकत आहे, तर उत्तर पण तुम्ही सहज काढू शकता. बट थिंग इज, आजचा आपला थोडासा मोठा हाच होता की सहज आपण कॅल्क्युलेट करू शकलो पाहिजे. फॉर्म्युला सोबत आपण यूज टू. ऑनलाईन एक्झाम आहे त्याच्यामध्ये व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर, त्यामध्ये न्यूमेरिकल्स विचारतात असं आपल्याला रिपोर्ट आलेला आधीच्या झालेल्या पेपरवरून, म्हणून आपण थोडेसे न्यूमेरिकल ऍड करून पाहतोय. ओके, स्वप्नील, येस, स्वप्नील दुबे, सिपना 2020 पास आउट. येस, मंजुरीचा क्लासमेट आहेस तू, है ना? येस, व्हेरी गुड. टीपीएचा रिझल्ट, टीपीएचा रिझल्टची आयडिया नाही बेटा. चलो, लेट्स गेट बॅक टू क्वेश्चन. Slow sand filter has filtration rate of 150 liter per hour per meter square. Total filter area is 20 meter square. तर इथे आपण लास्ट टाइम जो क्वेश्चन सॉल्व्ह केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं की एरिया दिला होता, मग किती पाणी येतं. तर मग इथे आपण काय करू, एरिया 20 आहे तर इथे याला मल्टिप्लायर लावून देऊ, 20 मीटर स्क्वेअर. 10 आर आहे तर परत याला मल्टिप्लायर म्हणूनच लावू शकतो आपण, 10. नाउ व्हॉट विल हॅपन? सरळ सरळ काय केलं आपण, या रेटचं पाणी इतक्या एरियामधून इतक्या तासांमध्ये किती बाहेर येणार? ऑब्व्हियसली इट विल बी नथिंग बट मल्टिप्लिकेशन. ओके, 150 इंटू 20 इंटू 10 म्हणजे किती यायला पाहिजे? ते 3000 30,000 समथिंग असं आन्सर येणार तुमचं. ओके, व्हॉट विल बी द आन्सर? ऑप्शन सी, 30,000 लिटर. ऑल राइट, चलो आगे बढ़ेंगे. चला, theoretical क्वेश्चन आहे. If the head loss in a rapid sand filter reaches 3 meter, what action should be taken? रॅपिड सँड फिल्टर आहे, त्याच्यामध्ये हेड लॉस आला. हेड लॉस मीन्स काय? की जितकं तुम्ही इनपुट देत आहे तेवढं त्या रेटने आउटपुट येत नाही. सिंपल टर्म मध्ये आला, एकदम आपण काय म्हणू, लेमन टर्म मध्ये किंवा एकदम इझी फॉर्मॅटमध्ये आपण त्याला असं हेड लॉस म्हणतो. फिल्ट्रेशन रेट वाढवायचा हाच त्याचं सोल्युशन नाही, सँड बेड थिकनेस वाढवून फायदा होणार नाहीये.
Yes, we will have to perform backwashing. Take 2 to 4% of the filtered water and backward the filter media. Agitate the sand, agitate the filter, and we will have a fresh bed of sand that will be efficient. तो काय होऊन जाणार आहे, efficient होऊन जाईल. बॅकवॉटर इनफ्लो कमी वगैरे नाही, इट विल बी बॅकवॉशिंग. ओके, ते जे म्हणतो आपण फिल्टर क्लीन कसं करायचं. चला आता आपण रॅपिड सँड फिल्टर मधलं आपलं सोल्युशन असतं हेड लॉस आल्यावर की त्याला बॅकवॉश करायचं. 2 to 4% वापरायचा आणि इंटरवल त्याचा 24 ते 36 तास आपण ठेवू शकतो. 1 दिवस, 1.5 दिवस, 2 दिवस हा त्याचा इंटरवल. डिपेंड की आपण किती आउटपुट घेतोय त्या फिल्टर मधनं. बट लेट्स से इफ इट इज स्लो सँड फिल्टर, व्हॉट डू वी डू. चला आता रॅपिड सोबत आपण स्लो सँड फिल्टर पाहतोच कंपॅरिझन मध्ये. पण स्लो सँड फिल्टर मध्ये काय करतात, बॅकवॉश करतात का की काय करतात. व्हॉट इज द मेथड ऑफ हॅव्हिंग लेस हेड लॉस किंवा एफिशियन्सी जी आहे त्या फिल्टरची ती मेंटेन ठेवायची असली, what do we do for slow sand filter. Very good Harsh. Top layer remove करा, removal of top layer. ओके, टॉप लेअर रिमूव्हल किंवा मग त्याला काय म्हणतात दुसरी एखादी टर्म स्क्रेपिंग. स्क्रेपिंग म्हणजे काय, स्लो सँड मध्ये स्क्रेपिंग करतो आपण. स्क्रेपिंग म्हणजे काय, ते जे वरचा जो लेअर आहे काही सेंटीमीटर, आपण 3-4-5 सेंटीमीटरची जी सँड असते ती पूर्ण क्लॉक झालेली आहे, स्मजडेक त्याच्यावर आलेला आहे, त्याच्यामुळे आउटपुट आपलं येत नाही. तर ती वरची लेअर आपण काय करतो, वी स्क्रेप इट ऑफ, काढून टाकतो, खरडून ती काढून टाकतो. ओके, इट कॅन बी डन मेकॅनिकली ऑर मॅन्युअली. ऑलराईट, चला झालं रॅपिड सँड फिल्टर. तिथे हेड लॉस आला, बॅकवॉश आपण करतोय. एफिशियन्सी ऑफ सेडिमेंटेशन टँक कॅन बी इन्क्रीज बाय. सेडिमेंटेशन टँकची इफिशियन्सी वाढवायची आहे. सेडिमेंटेशन टँकची इफिशियन्सी वाढवणे म्हणजे काय, व्हॉट डू वी गेट बाय दॅट. इट मीन्स दॅट वी विल बी अलाउइंग मोर पार्टिकल टू सेटल. जास्तीत जास्त त्यातले पार्टिकल आपल्याला सेटल करून घ्यायचे. तर मग काय करायचं असं की आपण हे करू शकतो की एफिशियन्सी वाढवू शकतो. असं काय डायमेन्शन मध्ये किंवा डिस्चार्ज मध्ये किंवा डिटेन्शन टाइम मध्ये किंवा जॉमेट्री मध्ये काय चेंज करायचा. सी, ओव्हरफ्लो रेट वाढवल्याने इफिशियन्सी कमी होऊन जाईल, डिटेन्शन टाइम केल्याने पण इफिशियन्सी कमी होऊन जाईल. डेप्थ ऑफ टँकमुळे फक्त तो जो पार्टिकल आहे त्याचा जो ट्रॅव्हल टाइम आहे बॉटमचा, जेव्हा तो स्लज बनून जातो तो वाढून जाईल. सरफेस लोडिंग रेट जर आपण कमी केला, ओके, सरफेस लोडिंग रेट जर कमी केला ना, इन दॅट केस वी विल से की सेडिमेंटेशन टँकची इफिशियन्सी आपण वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल टॉप मध्ये पाहताय या सेडिमेंटेशन टँकला, ओके, हा असा समजा सेडिमेंटेशन टँक आहे. तर सरफेस लोडिंग रेट जर आपण कमी केला, ओके, कमी त्याच्यावरनं आपण इन्फ्लुएन्स सोडलं, इन दॅट केस पार्टिकल हॅव मोर अपॉर्च्युनिटी, मोर सक्सेस रेट ऑफ सेटलिंग डाऊन. त्यांना जास्ती ती अपॉर्च्युनिटी मिळते. दॅट्स वाय ऑप्शन इज डी. टर्ब्युलन्स वाढवल्याने काय होईल रे, टर्ब्युलन्स वाढवलं तर एफिशियन्सी वाढेल की कमी होणार, ऑब्विसली ड्रॉप होणार आहे. टर्ब्युलन्स नको आहे आपल्याला. ओके, चलो आन्सर इज डी. कोणी कोणी दिला, अपूर्व, स्वप्नील सिंघवी. नो, डिटेन्शन टाइम कमी नसतात करत. जेव्हा आपल्याला एखादी अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये वेळ वाढवल्याने इफिशियन्सी वाढते. डिटेन्शन टाइम म्हणजे काय, त्या पाण्याला तेवढा वेळ डिटेन करणे, स्टॅग्नंट ठेवणे किंवा त्याला तिथे स्टॅटिक मध्ये ठेवणे. जितकं तुम्ही एखाद्या सेडिमेंटेशनची ऍक्शन बघायची असेल आणि फॉर एक्झाम्पल एखादी बकेट घेतली आपण, त्याच्यामध्ये काही सॉलिड्स आहेत, ओके, त्याला आपण जितकं जास्त वेळ ठेवून देऊ तेवढा वेळ चान्सेस काय वाढतात, कशाचे वाढतात, ते सेटल डाऊन होण्याचे. त्याच्यामुळे इन्क्रीजिंग डिटेन्शन टाइम जर असतं तर मग तो एक ऑप्शन राहिला असता जो बरोबर राहिला असता. बट हिअर रिड्युसिंग द सरफेस लोडिंग रेट इज द वन वे वी कॅन वॉट इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ टँक. पण मग तो जो आउटपुट यायचा जो रेट आहे किंवा जो वेळ आहे तो थोडासा मग तिथे जास्त लागेल, कारण क्वांटिटी इकडे कमी येते आहे क्लिअर डिफ्लुएंटली. ठीक आहे, चला समोर जाऊया. ऑलराईट, स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चनचा एक फीडबॅक आला होता प्रिव्हियस जी एक एक्झाम झालेली आहे बीएमसी एससीची इलेक्ट्रिकल अँड यांची, तर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आले होते असं त्यांचं म्हणणं होतं. सो वी ऑल्सो आर हॅव्हिंग दो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन ज्याच्यामध्ये खरंच वेळ जास्ती जातो, बिकॉज फक्त 4 ऑप्शन नाही, 5 ऑप्शन सोबत दिलेले स्टेटमेंट, एक एक स्टेटमेंट वाचा, त्याला मार्क करा की तो बरोबर आहे चुकीचा आहे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ टीडियस थिंग टू डू. तर इथे आपण पाहूया की 1 बाय 1 एक एक आपण स्टेटमेंट वाचू आणि त्याला बरोबर आहे की नाही ते ठरवू. टर्बिडिटी इज मेजर्ड इन जेटीयू जॅक्सन टर्बिडिटी युनिट. ओके, ड्रिंकिंग वॉटरची किंवा हे असा काही इथे इश्यू नाहीये. टर्बिडिटी जेटीयू मध्ये जॅक्सन टर्बिडिटी युनिट मध्ये मोजल्या जाते. स्टेटमेंट चुकीचं नाहीये, स्टेटमेंट आहे काय आहे,
बरोबर आहे. ओके. ड्रिंकिंग वॉटर, पोर्टेबल वॉटर असं काहीच मेन्शन केलं नाही. रिगार्डिंग JTU ते ओके आहे. देन नेफ्लोमीटर मोस्ट ॲक्युरेट आहे. येस, ओके, नो प्रॉब्लेम. देन turbidity is caused by only dissolved organic matter. Turbidity is only caused by dissolved organic matter. हे बरोबर आहे का नाही? ओके. त्यानंतर परमिसिबल टर्बिडिटी किती आहे रे ड्रिंकिंग वॉटरची? हाऊ मच इज दॅट? व्हॉट इज द परमिसिबल टर्बिडिटी लेवल फॉर ड्रिंकिंग वॉटर? 10500 सांगा. व्हॅल्यू सांगा टर्बिडिटीची. 10 or 5? सिल्ट क्ले आणि इनऑर्गॅनिक साठी पण होते. ओके. हा, त्याच्यामुळे हा ऑप्शन आहे चुकीचा. ओके. देअर बाय याच्यामध्ये रेंज नाही, एक्झॅक्ट नंबर आहे. दॅट्स वाय ऑप्शन इज गोइंग टू बी A, 1 and 2 ओनली. ओके. पहिला आणि दुसरा आहे. आपल्याला टर्बिडिटीची रेंज नाही, आपल्याकडे एक्झॅक्ट व्हॅल्यू असते. दॅट्स वाय ऑप्शन विल बी A. देन लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. pH of less than 7 indicates acidic water. Okay. Less than 7. pH less than 7 is acidic. Then pH more than 7 indicates alkaline water. Okay. pH more than 7 is alkaline. ड्रिंकिंग वॉटरची जी रेंज आहे ती pH ची 6.5 6 to 8.5 6.5 to 8.5 पण चालतं. हाय अल्कॅलिनिटी कॅन लीड टू पाईप करोजन. ओके. हाय अल्कॅलिनिटीचं जर पाणी असलं तर तिथे पाईप करोजन होऊ शकतं का? लास्ट वाला एक सांगा. हाय अल्कॅलिनिटी कॅन लीड टू पाईप करोजन. येस, इट कॅन. अल्कॅलिनिटी जास्त असली तर तिथे पाईप करोजनचा आपल्याला सीन पाहायला मिळतो. आन्सर इज सी, 1, 2, 3 and 4. ऑलराइट, चलो आगे बढ़ेंगे. फ्लोराइड लेवल बिलो 1 ppm कॉजेस डेंटल कॅव्हिटीज. ओके. डेंटल कॅव्हिटीज आणि डेंटल फ्लोरोसिस किंवा बोन फ्लोरोसिस. तर याच्यामध्ये आपल्या ओके ऍसिडिक इज करोजन. चलो. ओके. अल्कॅलिनिटी इज गिवन अँड पाईप करोजन इज गिवन. ओके. हाय ऍसिडिटी करोजन. ओके. ऑलराइट. ऍसिडिक मुळे काय होत आहे? करोजन होत आहे आणि आपल्याकडे दिलेलं आहे अल्कॅलिनिटी. ऑलराइट. तर इथे ऑप्शन स्टेटमेंट नंबर 4 जे आहे ते रॉंग टाकू आपण. 1, 2 and 3 is correct. In that case, 1, 2 and 3 only, it will be option B. Okay, alkalinity is pipe corrosion. Alkalinity is incrustation, ज्याच्यामध्ये आपल्याला डिपॉझिशन पाहायला मिळतं. ओके. डिपॉझिशन किंवा त्याला आपण म्हणतो की डिपॉझिशन म्हणजे काय, त्याच्यावर जे स्केलिंग दिसतं आपल्याला. इन्क्रस्टेशन अल्कॅलिनिटीच्या केसमध्ये येस. ऍसिडिक व्हेन इट विल बी कॉझिंग पाईप करोजन. ऑलराइट, चलो. बेसिक मुळे इन्क्रस्टेशन दिसतं, ऍसिडिक मुळे करोजन. ऑलराइट, चलो ऑप्शन बी डन. चला वापस से आएंगे फ्लोरिडेशन डिफ्लोरिडेशन पे. तर त्याला सांगा याच्यामध्ये फ्लोराईड जो आहे तर फ्लोराईड ची आपल्याला एक रेंज मेंटेन करावी लागते. ओके. तर त्यामध्ये जेव्हा फ्लोराईड व्हेन इट फॉल्स बिलो 1 ppm तरी पण प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा फ्लोराईड एका रेंजच्या बाहेर जातो 1.5 ppm च्या तेव्हा पण आपल्याला प्रॉब्लेम आहे. इट मीन्स दॅट वी हॅव टू मेंटेन फ्लोराईड. इफ फ्लोराईड फॉल्स बिलो 1 ppm देन डेंटल पिटिंग कॅन बी सीन, डेंटल कॅव्हिटीज कॅन बी सीन. आणि जेव्हा आपल्याला दिसतं की फ्लोराईडचं जे प्रमाण आहे ते 1.5 च्या वर आहे तर बोन फ्लोरोसिस मध्ये काय होतं? व्हॉट हॅपन्स इन बोन फ्लोरोसिस इज दॅट कॅल्शियम डिपॉझिशन जे असतं आपण जे काही इंजेस्ट करतो फूड वगैरे तर ते बोनवर किंवा दातांवर दिसायला लागतं. इन दॅट केस 1.5 ppm च्या वर जायला नको, 1 ppm च्या खाली जायला नको. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट प्रॉपर आहेत का? चला सांगा. 1 आणि 2 करेक्ट. इज इट राईट?
स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 करेक्ट आहेत का? चौथा जो स्टेटमेंट आहे तो रॉंगच आहे. ऑब्व्हियसली नालगोंडा टेक्निक यूज करतात डिफ्लोरिडेशनसाठी, फ्लोराईड काढून टाकण्यासाठी. कन्फर्म 1 आणि 2. आपला आन्सर यायला पाहिजे 1, 2 अँड 3. ओके, येस. चला, 1 ppmच आहे व्हॅल्यू. कमी झाली की प्रॉब्लेम आहे दाताचा रिलेटेड, जास्ती झाली की बोन आणि डेंटल दोन्ही प्रॉब्लेम येतात. ओके, क्लोरिनेशन डिसइन्फेक्शन साठी यूज करतो. फ्लोराईड आणि क्लोरीनचा काही रिलेशन नाही. ओके, देअर बाय 1, 2 अँड 3 ओनली. ओके, ऑप्शन ए दिसतोय. 3 स्टेटमेंट पहिले. चला. ओके, sedimentation tank has a detention time of 5 hours and discharge is 600 meter cube per hour. हा क्वेश्चन इव्हन फ्लुइड मेकॅनिकचे जेव्हा आपण एक्सपेरिमेंट चालू करतो तेव्हा आपण पाहतो की डिटेन्शन टाइम आणि समजा डिस्चार्ज यांना आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतो? व्ही. ओके, तर इथे आन्सर काय यायला पाहिजे? सरळ सरळ काय करायचं? हा, आणि एक समजा हे लक्षातही नसलंय की हा फॉर्म्युला आहे. काय नंबर दिलेत आपल्याकडे? 600 आणि 5. तर मग सरळ सरळ काय करायचं आहे? याच्यामध्ये हे जे 4 डिजिट आलेल्या व्हॅल्यूज आहेत, ऑब्व्हियसली इट इज गोइंग टू बी प्रोडक्ट. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आठवला जरी नाही तरी 6 पंचे 30 म्हणजे 3000 हे लगेच क्लिक व्हायला पाहिजे. येस, करेक्ट. स्वप्नील, आशिष आणि हर्ष, आन्सर इज सी. फ्लो रेट आणि डिटेन्शन टाइमला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या पूर्ण टँकची जी व्हॉल्यूम आहे ती कळते. ओके, हाऊ मच कोॲग्युलंट डोज इज रिक्वायर्ड, आणि आन्सर कशामध्ये दिला? केजी मध्ये. ओके, व्हॉट वी विल हॅव टू डू, आणि डोज कशामध्ये? मिलीग्राम मध्ये. तर सरळ सरळ काय करावं लागेल आपल्याला इथे? इफ धिस युनिट इज mg पर लिटर अँड समथिंग इज गिवन इन लिटर, आन्सर आपल्याला mg मध्ये मिळतं आणि ऑप्शन चूज करायचा आपल्याला किलोग्राम मध्ये. तर ऑब्व्हियसली व्हॉट वुड बी द थिंग हिअर? मल्टिप्लाय धिस 5 लाख बाय वॉट 20. ओके, तर काय येणार याच्यामध्ये? ऑब्व्हियसली द आन्सर इज गोइंग, आणि इथे आपण 20 ला काय करू? 10 to the power -6. ओके, कारण आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे? किलोग्राम मध्ये. तर इथे आन्सर काय येणार? ऑब्व्हियसली पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये जात बसायची पण आपल्याला गरज नाही. 5 इज देअर, ओनली 2 figures are there, 2 numbers are there. ओके, 5 and 2, 5 into 2 10. ऑब्व्हियसली आन्सर इज गोइंग टू बी 10 kg. दुसरं इथे आन्सर राहू शकत नाही. ओके, डोज इंटू व्हॉल्यूम म्हणजे एका लिटरला इतकं लागतं, तर 5 लाख लिटरला किती? तर मग ते मिलीग्राम मध्ये. तर मिलीग्राम मध्ये आपल्याला पाहिजे किलोग्राम मध्ये, तर मग आन्सर किती? 10 किलोग्राम. ऑलराइट, चलो आगे बढ़ेंगे. चला, कोणी कोणी आन्सर दिलं आहे? वैभव. ओके, हा, तर एक हा जो क्वेश्चन आहे तो समजा तुम्ही बघितला असेल युनिव्हर्सिटीमध्ये पण, जेव्हा आपण आहे ना डिसइन्फेक्शनचा युनिट नंबर 6, 5 or 6 ला पोहोचतो वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये, तर तिथे किती किलोग्राम आपल्याला ब्लिचिंग पावडर लागणार आहे अॅन्युअली हे विचारलं जातं. सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं की एका दिवसाला किती लागतं हे काढायचं आहे. याच्यामध्ये अप्रोच पाहून घ्या. वॉटर ट्रीटमेंट सप्लाइज 100 ml ऑफ वॉटर विथ अ क्लोरीन डोज ऑफ 4 ppm. म्हणजे सरळ सरळ काय करावं लागेल आपल्याला? 100 into 4 केलं की मग आपल्याला कळतं की टोटल किती लागतं, आणि त्याच्यानंतर मग ब्लिचिंग पावडर मध्ये काय असतं? क्लोरीन. आपण डायरेक्ट क्लोरीन नाही टाकत आहे, ब्लिचिंग पावडर टाकतो ज्याच्यामध्ये त्याची एक प्युरिटी लेवल असते. प्युरिटी इट मे बी 70%, 80%, 90%, 95%, ओके, 99% लेट्स से. तर मग 80% प्युअर आहे, तर मग आपल्याला क्लोरीनला आपल्याला काय करावं लागणार आहे? मग तिथे कॅल्क्युलेट करावं लागेल की ब्लिचिंग पावडर किती लागते, कारण 80% इफेक्टिव्ह आहे. आणि मग किती किलोग्राम वार्षिक लागतं, म्हणजे 365चं मल्टिप्लिकेशन असणार आहे इथे. तर सगळ्यात आधी काय करू? ओके, इथे आन्सर आलाय का? सी. अच्छा, सी किंवा डी असं म्हणतोय. ओके, रफली कॅल्क्युलेट केलं तर मे बी इतकंच काहीतरी आन्सर असणार आहे. चला आपण थोडंसं टू द पॉइंट कॅल्क्युलेट करू. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की एका दिवसाला किती लागतंय? तर डोज आहे 4 mg पर लिटरचा गुणिले 100 mld, म्हणजे 100 गुणिले 10 to the power 6. आणि मग इथे आपण काय करू? 10 to the power -6 लावू. ओके, 100 गुणिले 4. ओके, 10 to the power -6 का लावलं? किलोग्राम साठी, म्हणजे हे किलोग्राम आणि हे mld आहे, मिलियन लिटर्स पर डे. तर त्याच्यामुळे आपण काय केलं? इथे 10 to the power 6 लावलं मिलियन साठी. 100 into 4 किती आला? मग 400 kg क्लोरीन काय लागतंय आपल्याला?
400 किलोग्राम रोज लागत आहे. आता 400 kg क्लोरीन लागते आहे आणि ब्लिचिंग पावडर कशी आहे आपली 80% प्युअर. तर मग आपण काय करू की ब्लिचिंग पावडर जी आहे ती किलोग्राम मध्ये किती लागते आणि ती 80% प्युअर आहे. तर मग 400 गुणिले 100/80. ओके, हे 100/80 काय केलंय, कारण त्या अमाऊंटचा आपण जेव्हा 80% घेतोय तेव्हा ते 400 बनतं. म्हणजे मग ती अमाऊंट काय असणार आहे, मग इट इज गोइंग टू बी ओके 8×45. ओके, इट इज गोइंग टू बी 500 किलोग्राम पर डे. जेव्हा 500 किलोग्राम पर डे एवढं ब्लिचिंग पावडर टाकतं तर त्याच्यातलं 400 किलोग्राम क्लोरीन त्या डिसइन्फेक्शनसाठी यूज होतं. ठीक आहे, म्हणजे 500 किलोग्राम क्लोरीन आपल्याला ब्लिचिंग पावडर रोज लागतंय. तर 500 किलोग्राम इंटू काय करू मग आता आपण, एका दिवसाला गुणिले 365. आता मग इथे तर मग हा असा पॉइंट आहे जिथे तुम्ही तुमचं ते व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर यूज करू शकता. तर किती येत आहे, चला 500 इंटू 365. चलो, आपलं जे मोबाईलवालं पण सिम्पलच कॅल्क्युलेटर आपण इथे यूज केलं, राईट. हाऊ मच इट इज 182,500. ओके, 1,82,500 किलो. कोणी सांगितलं तर प्राडाने सांगितलं सी किंवा डी येणार. ओके, डी आन्सर आहे. एकदम कॅल्क्युलेटरने आपण कॅल्क्युलेट करून काढलाय आन्सर. आन्सर इज डी. येस आशिष, 4 किंवा डी. चलो क्लिअर. 1,82,500 किलोग्राम. आणखी हे प्रॉब्लेम समोर नेऊ शकतात. कसं, आता एवढं म्हणजे हे बघा, ही स्टेप 1 कॅल्क्युलेशनची, ही स्टेप 2 आणि ही स्टेप 3. समजा आणखी याला कॉम्प्लिकेट करायचं झालं तर ब्लिचिंग पावडरचा रेट देतात की 1 किलो ब्लिचिंग पावडर समजा 10 रुपयांना येते. तर मग वर्षाचं त्या ट्रीटमेंट प्लांटचं डिसइन्फेक्शनचं बजेट किती. मग सरळ सरळ काय करावं लागणार आहे की हे जे काही 1,82,500 आलं त्याला गुणिले 10, मग 182,500 आणखी एक 0 त्याला लावून द्यायचा. ओके, जे काही मल्टिप्लायर असेल ऑब्व्हियसली त्याची जी प्राइस असणार आहे ती मल्टिप्लायर असणार आहे. परत कॅल्क्युलेटरने व्यवस्थित कॅल्क्युलेट करून ते व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर वापरून काढून घ्यायचं, किंवा डायरेक्टली आपल्याला पुट करता येतं, किंवा 2 असलं तर 1825 ला इंटू 2 आणि तेवढे 0 तिथे मेंटेन करून घ्यायचे. ओके, दिस इज हाऊ दॅट क्वेश्चन कॅन बी आस्क. हा, क्लोरिनेशनचाच परत क्वेश्चन आहे. व्हाय डज ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन एन्श्युअर्स कम्प्लीट डिसइन्फेक्शन. ब्रेक पॉइंट क्लोरिनेशनमुळे कम्प्लीट डिसइन्फेक्शन का होतं. तर जेव्हा पण ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन येत आहे तेव्हा डोक्यामध्ये हा ग्राफ यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, इथे काय असतं वाय ऍक्सिसवर रेसिड्युअल क्लोरीन. ओके, आणि इथे काय असतं, क्लोरीनचा आपण जो डोस देतो, तर क्लोरीन डोस पीपीएम मध्ये. तर जसं जसं आपण काय करतो, क्लोरीन तर पहिले तर काही नाही राहत, मग नंतर असं वर जातं, मग परत ड्रॉप येतो आणि नंतर शार्प आपल्याला इन्क्रीज पाहायला मिळते. तर हा जो पॉइंट आहे या पॉइंटला काय म्हणतात रे, चला सांगा, व्हॉट इज दॅट पॉइंट जो इथे हायलाइट केला आपण. दिस पॉइंट इज व्हॉट, हा जो आपण इथे हायलाइट केला, व्हॉट इज दॅट पॉइंट. चला सोपं आहे, पटकन सांगा, व्हॉट इज दॅट पॉइंट इन द ग्राफ. पहिले रेसिड्युअल क्लोरीन दिसतं, मग एकदम ते गायब होऊन जातं, कारण त्या सगळ्या रिॲक्शन, येस इट इज ब्रेक पॉइंट, नथिंग बट ब्रेक पॉइंट. पहिले जितका आपण डोस वाढवत जातो तर तो ऑर्गॅनिक मॅटर आणि त्यांच्यासोबत रिॲक्ट होऊन तो कन्झ्युम होऊन जातो, एकदम तिथे ड्रॉप येतो, आणि जसं जसं मग आपण क्लोरीनचा डोस वाढवू नंतर आपल्याला तिथे रेसिड्युअल क्लोरीन दिसायला लागतं. आता हे रेसिड्युअल क्लोरीन का आवश्यक आहे, किंवा ओझोनेशन, ओझोनची डिसइन्फेक्शन ट्रीटमेंट आणि क्लोरीनची डिसइन्फेक्शन ट्रीटमेंट, यातला जो मेजर ऍडव्हान्टेज आहे इट इज नथिंग बट की आपल्याला रेसिड्युअल क्लोरीन पाहिजे. का पाहिजे, बिकॉज इट सेव्स द वॉटर फ्रॉम फ्युचर कंटॅमिनेशन. पुढील जे कंटॅमिनेशन होऊ शकतं किंवा जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात पाण्यामध्ये, ऑर्गॅनिक मॅटर किंवा बॅक्टेरिया जे काही येऊ शकतात, ते असलेलं रेसिड्युअल क्लोरीन काय करतात, त्या याला घालवतात. जसं आता पुण्यामध्ये एक सीन चालू आहे. काय सीन चालू आहे रे पाण्याची, तुम्हाला माहिती असेल, यू शुड नो दिस जनरल नॉलेज, किंवा हे जे आता या जानेवारी मधलंच आहे. ओके, करंट अफेअर किंवा हे जे काही आहे, पुण्यामध्ये एक स्पेसिफिक रोग सापडला. व्हॉट इज दॅट रिगार्डिंग वॉटर आहे, व्हॉट व्हायरस और व्हॉट थिंग इज दॅट, ज्याच्यामुळे कॉर्पोरेशन सगळीकडे, येस जीएमओ जीएमओ नो 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 नॉट जीएमओ, व्हॉट इज दॅट व्हायरस, जीबी व्हायरस इट इज कॉल्ड. तर त्याच्यामुळे सगळीकडे पुणे आणि पीसीएमसी प्राधिकरणमध्ये जे पाणी सोडलं चाललंय त्याच्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीन जास्तीत जास्त राहावं असा अटेम्प्ट करण्यात येतं. मीनिंग दिस इज नथिंग बट अ प्रिकॉशनरी मेजर. येस, जीबीएस इट इज. तर
याच्यामध्ये आपला आन्सर काय असायला पाहिजे? ए. बिकॉज क्लोरीन रिॲक्ट विथ ऑल ऑर्गॅनिक मॅटर अँड अमोनिया बिफोर फॉर्मिंग रेसिड्युअल क्लोरीन. कीवर्ड काय आहे? ब्रेक पॉइंट क्लोरिनेशनचा कीवर्ड वी शुड लुक फॉर रेसिड्युअल क्लोरीन. हा एक महत्वाचा पॉइंट. All right, what is the primary limitation of slow sand filter in large scale water treatment? Primary limitation of slow sand filter in large scale water treatment. Large scale water treatment असली तर बाय डिफॉल्ट आपण कुठे जातोय? रॅपिड सँड फिल्टरला. ओके, तर काय प्रॉब्लेम असतो? स्लो सँड फिल्टर का नाही वापरायचं? हाय ऑपरेशन कॉस्ट आहेत का त्याच्या? नाही. जागा जास्त लागते पण ऑपरेशन काही खूप खास नाही. डेली बॅकवॉशिंग आरएसएफ मध्ये लागतंय. सस्पेंडेड सॉलिड तर परफेक्ट काढतो. केमिकल डोजिंग वगैरे असं काही लागत नाही. व्हॉट इज द थिंग? व्हेरी लो फिल्ट्रेशन रेट. लार्ज स्केल वॉटर ट्रीटमेंट आहे आणि तिथे तुम्ही यूज करताय स्लो सँड फिल्टर. नॉट द थिंग. दॅट्स वाय व्हेरी लो फिल्ट्रेशन रेट. किती असतो रे फिल्ट्रेशन रेट याचा? स्लो सँड फिल्टरचा रेट सांगा किती? 1000, 2000, 3000, 5000. व्हॉट इज द रेट ऑफ स्लो सँड फिल्टर? त्याला सांगा पटकन. आपण हे वाचता वाचता जे जे आठवत आहे त्याच्याशी रिलेटेड, सब्जेक्टशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण जिथे जिथे जमला तिथे रिवाइज करूया. व्हॉट इज द रेट? म्हणजे तो लिटर पर आर पर मीटर क्यूब स्क्वेअर ते नाही लिहिलं तरी चालेल, फक्त नंबर सांगा. व्हॉट इज द रेंज? काय आहे ती रेंज? 1000 आहे का? 1000 ते 2000 आहे की 100 ते 200 आहे की 100 3000 ते 6000 आहे? ओके, 100 to 300. ओके, काही बुक्स मध्ये 250 वर दिलाय. ओके, रॅपिडची 3000 ते 6000 आहे. स्लो सँड फिल्टरची 100 ते 250, 300, 200 अशी रेंज दिलेली असते इफ यू रेफर टू स्टँडर्ड बुक्स. ऑलराइट, चलो आगे बढ़ेंगे. ओके, ऑलराइट, दॅट द एंड ऑफ स्ट्रीम. आपण उद्याच्या शेड्यूल मध्ये वेस्ट वॉटर ठेवलेला आहे. सो वी विल बी लुकिंग ॲट सम क्वेश्चन्स फ्रॉम वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. Okay, so that's it for today. I will see you in next one. Till then, take care. Bye bye.